दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अमोल बबन सदर हे प्रबुद्धनगर आंबेडकर चौक सातपूर या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास आहे। अमोल बबन सदर यांचा व्यवसाय पेंटिंगचा असून ते कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात। दिनांक 20 मे रोजी सदर यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी घरी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच दिवशी या परिसरामध्ये हळदीचा कार्यक्रम देखील सुरू होता। या ठिकाणी आकाश रामेश्वर शेजवळ व परिसरातील काही मुलांची बाचाबाची सुरू होती। या सर्वांची समजूत काढून सर्वांना घरी पाठवलं, परंतु 10 ते 15 मिनिटांनी आंबेडकर चौकात आकाश याचा राग मनात धरून त्याच्याबरोबर पुन्हा बाचाबाची करून त्यास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली। यामध्ये सदर यांच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी करण्यात आले, तसं लाकडी दांड्याने देखील मारहाण करण्यात आली। याबाबतची तक्रार 21 मे रोजी सातपूर पोलीस स्टेशन इथं करण्यात आली। यामध्ये आरोपी यांनी संगनमत करून धारदार शस्त्र व लाकडी दंडाच्या दगडवृत्तांचा वापर करून सदर व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आलेला असताना देखील या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना घटना घडल्यापासून आता पावेतो वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये असताना सविस्तरपणे जबाब दिला आहे। तरी यामध्ये संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। याबाबत कठोर अशी भूमिका न घेतल्यास पीडितांकडून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। आंबेडकर पुतळ्याच्या त्याच परिसरामध्ये हळदीचा बी कार्यक्रम चालू होता बाजूला। आमच्या वाढदिवसाचा केक वगैरे कापून सगळं काही झालेलं होतं। आमचं कार्यक्रम संपला होता। आमचा हळदीचा कार्यक्रम चालू होता। काही मुलं तिथं नाचत होते। त्याच्यानंतर आमच्या एक पाहुणे होते, काही पाहुण्यांचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता। त्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये काही पोरांनी तिकडे शिव्यागाळ चालू केला आणि तिथं काही मजमज केली, तर काही मुलांनी त्यांना समजूतपणा करून त्यांना तिथून पाठवून दिलं। म्हणून त्यावेळेस आकाश रामेश्वर शेजवळ यांच्या नाही का एक मुलगा समजावता त्यांनी आकाशच्या कानामागं मारली। संतोष विटकर यांनी आकाशच्या कानामागं मारली आणि तिथून निघून गेले। तिथून निघून गेल्यानंतर तरी या मुलांना आम्ही समजूत घातली का भांडणं त्यांना करू नका, जाऊ द्या, म्हणून सोडून द्या। त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर 20 ते 25 जण डायरेक्ट तिकडून दगडफेक करत झेंड्यामध्ये नाही का दगडं ठेवून दगडफेक करत आमच्याकडं हल्ला केला। आमचे लहान लहान मुलं तिकडं खेळत होते टेजवरती, काही लोक जेवण करत होते। हे बघण्यासाठी मी मुलांना आवडण्यासाठी मध्ये जाताच माझ्यावर डायरेक्ट 15 ते 20 जणांनी माझ्यावर हल्ला केला। त्यात मला 7-8 जण एका विशाल सिरापनी माझ्या हातावरती डाव्या हातावर तलवारीने घाव केला आणि विशाल विटकरने माझ्या डोक्यामध्ये कोयत्याने वार करून पाठीमध्ये पण मारहाण केली। दांड्यांनी मला काही पोरं मारत होते डोक्यामध्ये। त्याच्यासाठी वाचवण्यासाठी माझे भाऊ, माझी घरवाली, माझे सासू, माझे सासरे, माझा साला, माझा लहान भाऊ हे सगळे मदतीला माझ्या धावले। तर तेवढे 20 ते 25 पोरांनी सगळ्यांनी त्यांच्यावर मी हल्ला केला। त्यानंतर मी गंभीर तरी जखमीने पडला असताना माझ्या बायकोवर हल्ला केला। माझ्या भावाला 7-8 जण मारत होते। माझ्या सासूला दगडं मारले त्यांनी। माझ्या साल्याच्या हातावर एक गंजा असा वार केला आणि मी तिथंच पडलेलं होतं। त्याच्यानंतर माझ्या बायकोला पण त्यांनी मारहाण केली। तुमची नेमकी पोलिसांकडून अपेक्षा काय? पोलिसांनी आमच्यावर अजून काहीच कारवाई म्हणजे त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही। आम्ही सगळीकडे जबाब दिलेले, अर्ज करून आम्ही पाठवलेले। पोलीस कमिशनर, DSP शरणपूरला आणि त्यांच्याकडे सगळ्यांकडे अर्ज दिले। सातपूर पोलीस स्टेशनला बी अर्ज दिला। सातपूर पोलीस स्टेशनमध्ये मी मोठ्या साहेबांना भेटलो, तर मोठे साहेब मला बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू। म्हणलं सर, आमच्यावर एवढा हल्ला झाला, तुम्ही 307 त्याच्यावर लागू केली पाहिजे होती। माझ्या मिसेसला म्हणलं त्यांनी हात तोडलेला, तुम्ही अजून काहीच कोणी अटक गुन्हे केला म्हणलं पोरांनी। म्हणे जर मारून टाकण्याचा प्रयत्न केला तर मग 307 लागते म्हणे। जर सरांनी मी बोललो म्हणलं तर माझ्या डोक्यामध्ये 5 टाके, हातावरती 18 टाके, माझ्या भावाच्या मानेवरती वार केलेला, माझ्या बायकोचा हात तुटलेला, याच्यावरती अजून किती मारून टाकायचा प्रयत्न करायचा होता म्हणलं त्यांनी का 307 त्यांच्यावर लागू झाले असते म्हणे। तर ते म्हणे तू घरी आराम कर म्हणे, घर बघ म्हणे तुझं। त्यांना एवढं बोललं घरी, म्हणलं माझी बायको नाही, कोण नाही, तू एक लहान मुलाला घेऊन फिरतोय म्हणलं सर न्यायासाठी, मला न्याय पाहिजे म्हणे। तर ते म्हणे आम्ही कारवाई करू म्हणे, तू जा म्हणे। त्यांनी मला काही सहकार्य केलं। त्यानंतर मी अर्ज घेऊन तिथं झाले। मी घरात पाहुण्यांना जेवण वाढत होते काही, तर मला दगडांचा आवाज आला पत्र्यांवर। आमच्या घरावर दगडफेक चालू होते। तर मी बाहेर येऊन बघते तर माझ्या मिस्टरांवर हल्ला करत होते ते कुशल सिरसाट ते। तर मी मध्ये पडले त्यांना वाचवण्यासाठी। तेवढ्यात कुशल सिरसाट माझं म्हणजे अंगावर हात टाकला, माझा ब्लाऊज वाढला त्याने, माझ्या ब्लाऊजचे बटणं तुटलेले आहे, तर पोत पण तुटलेली आहे। मी त्याच्यामध्ये मी खाली पडले झटापटीत वाचवण्याकरता। तर विशाल विटकरनी माझ्या हातावर कोयता मारला आणि आयुष पटेकरनी मला बांबू व लाथाबुक्यांनी मारझोड केली। तेवढ्यात माझी जाऊ पण मध्ये पडली, तिला पण मारझोड झाले। हे खूप असं हे झाले सर, खूप पोरं होते, काय समजलंच नाही काय।
डायरेक्ट अंगावर हात टाकून डायरेक्ट म्हणे की ही माजली आहे, असं तसं हिला धरा म्हणून. मी काय करावं, माझ्या नवऱ्याला बघू कमी हे करू मला समजत नव्हतं. एवढीच अपेक्षा आहे की मला पोलिसांकडून न्याय पाहिजे म्हणून. आज माझा नवरा मेला असता मला व माझ्या 5 वर्षाच्या पोराला कोणी बघितलं असतं. मी आयुष्यभराची आधू झाली सर, मी काय करू. पोलिसांकडे माझा नवरा दवाखान्यातून गणगण हिंडून राहिला तरी पोलिस काहीच करून नाही राहिले. मला एकच अपेक्षा आहे की मला न्याय पाहिजे ना म्हणून. सर पोलिसांनी माझी जबानी पण नाही घेतली अजून. ते दवाखान्यात ते आले पण नाही. त्यांना माझे मिस्टर खूप बोलत होते माझ्या बायको ऍडमिट आहे त्याची जबानी घ्या. तुमच्या मिस्टरांनी तक्रार दाखल केली आहे पोलीस स्टेशन? हो त्यांनी केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. आम्ही फोन सुद्धा केला होता त्यांना. शिवागाळ जवळ झालं आम्ही 112 कॉल केला होता पण तरी त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही. त्यांनी ऍक्शन घेतली असते तर आज एवढं काही झालंच नसतं.